नमस्कार मंडळी, कसे आहात? धनश्रीज महाराष्ट्रीयन फूड या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन सुक्कं, ते पण अस्सल कोल्हापुरी स्टाईलमध्ये. चला तर मग बनवायला सुरुवात करू. एका पातेल्यात 5-6 चमचे तेल घालू. त्यात कांदा बारीक चिरून सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा परतत राहायचं, जेणेकरून तो करपणार नाही. कांदा भाजत आला की त्यात चिकनचे तुकडे घालायचे. मीठ आणि हळद घालून परतून घ्यायचं. थोडा वेळ तसंच झाकून ठेवायचं. झाकलेल्या ताटात थोडं पाणी घालायचं. तेच पाणी गरम झाले की चिकनमध्ये ओतायचं. वीस ते 25 मिनिटे चिकन दुसऱ्या गॅसवर शिजवायला ठेवू. तोपर्यंत आपण चिकन सुक्क्याचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी एका तव्यात 1 वाटी तीळ भाजून घेऊ. हा मसाला तयार करताना गॅस बारीकच ठेवायचा. त्यानंतर अर्धी वाटी जिरे भाजून घेऊ. जेवढे तीळ आहेत त्याचे निम्मे जिरे घ्यायचे. जिरे भाजत आले की 2 मोठे कांदे भाजायचे. तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचे कांदे. त्यानंतर सुकं खोबरं भाजून घ्यायचं. आता मिक्सरमध्ये थंड झालेले तीळ आणि जिरे वाटून घेऊ. लक्षात घ्या, तीळ जिरे वेगळे वाटून घ्यायचं. भाजलेला कांदा खोबरे यात जर तीळ जिरे घातले तर ते बारीक वाटले जाणार नाहीत. आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटलेले तीळ, जिरे, भाजलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण घालून, ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून, पाणी घालून बारीक वाटून घ्या. तुम्ही पाहू शकता हा मसाला बनवूपर्यंत आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे. ही उकड एका ताटात आपण काढून घेऊ. आता चिकन सुक्कं बनवण्यासाठी एका कढईत थोडं तेल घालायचं. त्यात फोडणीसाठी फक्त बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं आहे ते यात घालायचे. मसाल्याला तेल सुटूपर्यंत हलवत राहा. तेल सुटल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे थोडं तिखट घाला. कोल्हापुरी म्हटल्यावर थोडं जास्त तिखट हे असणार. या मसाल्यात थोडंसं शिजलेल्या चिकनचं पाणी घालून मसाला ग्रेव्ही बनवून घ्यायची. या ग्रेव्हीत शिजलेले चिकन घालून मस्तपैकी परतून घ्या. अशा पद्धतीने आपलं झणझणीत कोल्हापुरी स्टाईलने बनलेलं चिकन सुक्कं तयार आहे. तुम्ही हे चिकन सुक्कं भाकरी, चपाती किंवा रोटीसोबत खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि अशाच झणझणीत रेसिपीसाठी तुम्ही माझ्या धनश्रीज महाराष्ट्रीयन फूड या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा.